सात जन्माचं नातं. सातारा जिल्ह्यातल्या एका डोंगराळ गावात अभिजित नावाचा तरुण राहत होता. तो साधा, सरळ आणि मेहनती शेतकरी मुलगा. आई वडील लहानपणीच गेले होते, म्हणून त्याचं संगोपन त्याची आजी सुनंदा हिने केलं. अभिजित अभ्यासात हुशार होता, पण घरची परिस्थिती बेताची असल्याने 10वी नंतर तो शेतात काम करू लागला. एका सकाळी गावातल्या जत्रेत तो गेला असताना गावात नवीन आलेल्या अन्वी नावाच्या मुलीशी त्याची पहिली भेट झाली. अन्वी शहरातून आली होती, शिक्षिका म्हणून नेमणूक झाली होती. तिचा स्वभाव खुला, पण डोळ्यात काहीतरी गुपित दडलेलं होतं. शाळेतल्या मुलांसाठी अभिजित शेतातून फळं पालेभाज्या आणायचा. अन्वीला त्याची साधेपणा आवडली. हळूहळू त्याचं बोलणं वाढलं. गावात लोक कुजबुजायला लागले, पण दोघे फक्त मित्र आहोत असं सांगायचे. एका दिवशी अन्वी खूप अस्वस्थ दिसली. अभिजितने विचारलं तर ती काही सांगायला तयार नव्हती. पण त्या रात्री गावात एक अनोळखी माणूस फिरताना दिसला, ज्याने अभिजितकडे विचित्र नजरेने पाहिलं. पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी अन्वीने अभिजितला सांगितलं, मला तुझ्यावर प्रेम आहे. अभिजितला धक्का बसला, पण मनातून तोही तिला खूप आवडत होता. दोघांनी ठरवलं की आधी एकमेकांना पूर्णपणे जाणून घ्यायचं. अभिजितने आजीला सगळं सांगितलं. सुनंदा आजी खुश झाली, पण म्हणाली, बाळा, तिचा भूतकाळ काय आहे हे कळायला हवं, नाहीतर पुढं त्रास होईल. अभिजितने ते लक्षात घेतलं. एका सकाळी अन्वीच्या घरी एक पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं, तू शहरातलं कर्ज फेडल्याशिवाय सुखी राहू शकणार नाहीस. अन्वीने ते पत्र लपवायचा प्रयत्न केला, पण अभिजितने ते पाहिलं. अभिजितने गाव सोडून शहरात जाऊन अन्वीच्या भूतकाळाचा शोध घ्यायचा ठरवलं. तिथं त्याला समजलं की अन्वीचा साखरपुडा एक श्रीमंत पण निर्दयी व्यापाऱ्यासोबत झाला होता, पण ती तिथून पळून आली होती. त्या व्यापाऱ्याचे माणसं अजूनही अन्वीच्या मागावर होती. अभिजित गावात परतला, पण त्याला जाणवलं की आता त्याचं प्रेम सुरक्षित नाही. अभिजित आणि अन्वीने गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी नवं आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं. सुनंदा आजीने मन घट्ट करून त्यांना आशीर्वाद दिला. शहरात एका छोट्या भाड्याच्या घरात दोघं राहायला लागले. अन्वी शाळेत शिकवायला लागली. अभिजित एका कारखान्यात नोकरी करू लागला. जीवन शांत वाटत होतं. एके दिवशी कारखान्यातून परतताना अभिजितला कोणीतरी मागून मारहाण केली. तो शुद्धीवर आल्यावर त्याला कळलं, हल्लेखोर तेच व्यापाऱ्याचे माणसं होती. अभिजितने पोलिसात तक्रार केली, पण त्याला काही पुरावा मिळाला नाही. म्हणून त्याने स्वतःच त्याच्याशी सामना करण्याचं ठरवलं. व्यापाऱ्याला भेटून अभिजितने स्पष्ट सांगितलं, अन्वी माझं सर्वस्व आहे. तिला त्रास दिलास तर मी गप्प बसणार नाही. त्या रात्री व्यापाऱ्याने एक धक्कादायक निर्णय घेतला. व्यापाऱ्याने अन्वीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अभिजितने तिचं रक्षण करताना गंभीर मार खाल्ला. रुग्णालयात त्याची स्थिती गंभीर होती. व्यापारी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अन्वीने रडत रडत अभिजितच्या हातात हात धरून सांगितलं, तुझं प्रेम माझ्या 7 जन्मांचं नातं आहे. अभिजित हळूहळू बरा झाला. गावात परतल्यावर दोघांचा विवाह झाला. सुनंदा आजीच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते आनंदाश्रू होते. कथा इथे संपली, पण त्यांचं प्रेम सदैव जिवंत राहिलं. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.